पावसा पाण्याचे दिवस आहे, गाडी घरात लावली होती. मग काढली आपली स्प्लेंडर आणि गेटाले लावलं कुलूप. मम्मी पंढरपूरला जायला म्हणून आपला डबा काकाच्या घरी आलो. काकाच्या घरी डबा घेतला, सोबत गणा बी येतो. आपल्या सोयाबीनले वाई होती म्हणून गणान मी आलो वावरात. पण गाडी लावली चिची खाली. काका अगोदरच वावरात येलो होते पराठीले वाई द्यासाठी. मग आम्ही आल्यावर आम्ही झोपले 3 डवरे. काय करता भाऊ, गडी सापडत नाही. मग काका गणान मी आम्ही तिघांनाच 3 डवरे धरले. 10 वाजता चालू झालो, 12 वाजे लोक 2 घंट्यात 2 एकर वावर झालं. 12 वाजता आलो इरीवर बसून जेवण केले. तर लोक बैलाचा बी आराम झाला. जेवण झाल्यावर चालू केली अजून वाई. गवत तर काहीच नव्हतं, ना खुरपण घ्यायचं काम ना डवरा दाब्याचं काम. की अगोदर तन्नाशक शिपेल होतं आणि पहिली वाई बी होईल होती. राहिल होती तेवढी वाई मारून घेतली. मग शेवटी घेतली अडास. डवरे टाकले गाड्यात. गणा गेला आपली स्प्लेंडर घेऊन घरी. काका गेले त्याच्या वरात पराठीले वाई मारे. मी आलो इरीवर आणि इरीवर पाणी पिऊ राहिलो. तेवढ्यात मला वाटलं मागे कोणीतरी इकडे येऊन पाहतो तर इरीत धामान होती. बिनविषारी असते ते, काही नाही करत. वावरात एवढे सापा निघायचं कारण असं आहे की आपल्या वावराजवळ धरण आहे. पाण्याच्या सगळे सापा आपल्याच वावरात राहतात. हेच कारण आहे की आम्ही आमच्या वावरात जास्त गवत होऊ नये. धारे बी आपले एकदम राऊंड अप शिपून चक्क असतात. मग मीनं उचललं खुरप. इकडे तुरीच्या वाईत जरा गवत निघेल होता. मग ते उपटत बसलो. संध्याकाळी 5 वाजता काका आले त्याची वाई मारून. काकाले म्हटलं दाखवा आपल्या पराठीली वाई मारून. आपल्या पराठीत बी काही जास्त गवत आहे. चौथी वाई आहे आपल्या पराठीला. मेन विषय म्हणजे आपल्या पराठीला अजून